केंद्र सरकारने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर अंबरनाथमध्ये शिवसेना युवा सेनेच्या वतीने आनंद साजरा करण्यात आला। अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिक आणि युवा सैनिकांनी ढोल ताशे वाजवत पेढे वाटत आनंद साजरा केलाय। काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अनेक निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला होता। याचाच बदला घेण्यासाठी भारत सरकारने मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। यानंतर देशभरात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण आहे। हाच आनंद साजरा करण्यासाठी अंबरनाथमध्ये शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने जल्लोष करत आनंद साजरा करण्यात आलाय। यावेळी युवा सेनेचे स्वप्नील जावीर, स्वप्नील भामरे, दीपक पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। ज्या काही आमच्या माता भगिना त्यांचे जे सिंदूर पुसलं गेलं होतं त्याचा आज बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर हे भारत सरकार मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आज पाकिस्तानवरती मोठमोठे हल्ले आपल्या फायटर जेटमार्फत करण्यात आले आहेत। त्यामुळे आज आम्ही सर्व अंबरनाथकर, सर्व जाती धर्माची लोक आज इथे एकत्र येऊन जल्लोष करून पंतप्रधान मोदी, इंडियन आर्मी यांच्यासोबत आम्ही सर्व नागरिकही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभं राहणार आहोत। अतिशय चांगलं उत्तर त्यांना पाकिस्तानात घुसून दिलेलं आहे। त्याच्यापेक्षा चांगलं उत्तर आपलं केंद्र सरकार आणि मोदी सरकार इथून पुढे पाकिस्तानला देणार आहे आणि पाकिस्तानसारख्या नालायक देशाला हे धडा शिकवण्याचं काम आपल्या भारत सरकारने, केंद्र सरकारने केलेलं आहे। त्याबद्दल आज शिवसेना युवा सेना अंबरनाथ शहर शाखेतर्फे आमचे शिवसेना शहर प्रमुख माननीय श्री अरविंदजी वाळेकर आणि आमचे युवा सेनेचे कल्याण लोकसभा निरीक्षक निखिलजी वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हा अंबरनाथमध्ये युवा सेना शिवसेनेतर्फे हा जो जल्लोष आहे हा पेढे वाटून ढोल वाजून साजरा केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।